नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हर्षवर्धनचे वेगवेगळे डाव आहेत आणि ते डाव आता समोर येत आहेत, ते म्हणजेच आदित्य इकडे हर्षवर्धनकडे आलेला असतो आणि तो हर्षवर्धनला सांगत असतो की डॅड, मला पत्रकार भेटलेले होते आणि ते सांगत होते की दिग्विजय शिर्के यांचा मुलगा विक्रांत शिर्के पीडित पद्मा कदमशी लग्न करतोय. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो की हो, करतोय तो लग्न. तेव्हा आदित्य म्हणतो काय? तेव्हा हर्षवर्धन सांगू लागतो की हो, एकदा का हे लग्न झालं की मग गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत आणि त्या अशा होणार आहेत की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. त्या ऊर्जा शिंदेला जन्माची अद्दल घडवली जाणार आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर आदित्यला धक्का बसतो. हे सगळं काय आहे? या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडतात? डॅड हे सगळं असं कसं बोलू शकतात? अशा गोष्टी लक्षात येऊ लागलेल्या असतात आणि मग मात्र आदित्य हादरलेला असतो. काहीही झालं तरीही आदित्यला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, पण आता ह्या सगळ्यातून शौर्य आणि ऊर्जाची साथ कशी द्यायची याचा विचार आदित्यच्या डोक्यात सुरू असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य आणि ऊर्जा यांच्या बाबतीत आता पूर्वाचा फोन आलेला असतो ऊर्जाला. अगं ऊर्जा, आता उद्या वटपौर्णिमा आहे, तुझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे, उपवास ठेवशील ना? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, बघू, सांगते मी नंतर, असं ऊर्जाचं चाललेलं असतं. तेव्हा पूर्वा म्हणते काय चाललंय तुझं ऊर्जा? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, आणि ती शांत राहते. इकडे शौर्यला आता पूर्वाने फोन केलाय. ऊर्जाला नक्की काय झालंय, कारण तिचा मूड एवढा खराब कधीच नसतो, हे पूर्वाला सुद्धा माहिती आहे. म्हणून तिने शौर्यला फोन केलेला असतो आणि शौर्यला सांगू लागते. तेव्हा शौर्य म्हणतो की हो, आणि शौर्यला जेव्हा पूर्वा सांगते की ऊर्जा उद्या उपवास करणार आहे, या गोष्टीचा जो आनंद असतो तो मात्र पाहण्यासारखा असतो. शौर्य म्हणतो काय, ती माझ्यासाठी उपवास करणार आहे? हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर खरंच चेहरा त्याचा खुललेला असतो आणि इकडे ऊर्जाची आता तो समजूत घालायला येणार असतो. म्हणजेच वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर शौर्य आणि ऊर्जा या दोघांमधलं नातं सुद्धा सुरळीत होणार आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे ऊर्जा किचनमध्ये आलेली असते. दोघांमध्ये कितीही भांडण झालेलं असलं तरीही दोघंही एकमेकांसाठी प्रयत्न करत असतात. आणि मग ऊर्जाच्या डोक्यातही तेच विचार चालू झालेले असतात की शौर्यने काही खाल्लं असेल का, त्यालाही भूक लागली असेल, ऑफिसमधून आल्यापासून तो तसाच आहे. इकडे शौर्याच्या डोक्यात पण तेच विचार चालू आहेत की ऊर्जाने काही खाल्लं असेल का. ऊर्जाच्या बाबतीतच विचार करत असतो तो. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणू लागतो की नाही, आता मला ह्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे. इकडे ऊर्जा सुद्धा त्याच गोष्टींचा विचार करते. तेवढ्यात आजी तिथे येतात आणि आजी म्हणतात काय रे, तुमचं अजून जेवण झालं नाहीये? तेव्हा ऊर्जा आणि शौर्य दोघंही एकमेकांकडे पाहतात. आजी म्हणतात काय झालंय नक्की, काय काय झालंय, काय झालंय, एवढा का वेळ लागला तुम्हाला जेवायला? असं जेव्हा आजी विचारतात तेव्हा दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्याच वेळेस आजी म्हणतात की अरे बरं, जेवून घ्या तुम्ही. नाही, तिकडे पण आला नाहीये, एवढं तुमचं आवरून झालेलं होतं तर यायला काही हरकत नव्हती. तर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा ऊर्जा शौर्याकडे पाहत असते. शौर्य ऊर्जाकडे पाहतो. तेव्हा शौर्य म्हणतो एवढी भूक नव्हती आणि ऊर्जा पण मला बोललेली ना, ती 2 पोळ्या आणि काहीतरी गोड वगैरे असं काहीतरी खाईल, असं तो स्वतःहूनच सांगतो. आजी म्हणते ठीक आहे, घ्या आवरून लवकर, चला, असं म्हणत आजी तिथून निघून जाते. कारण मिस्टर वाडिया यांच्याकडे पार्टी होती, त्या पार्टीलाही हे दोघंजण आले नव्हते. म्हणूनच आजी आता दोघांना विचारत असते. पण दोघंही अशी उडवाउडवीची उत्तरं देतात. पण तरीही आजी विचार करते की ठीक आहे, होईल व्यवस्थित, असं म्हणत आजीने त्या दोघांनाही शांत केलेलं असतं. आजी तिथून निघून जाते. आता ऊर्जा जेवायला घेणार असते तर शौर्य म्हणतो की मला नाही जेवायचं. हे जेव्हा शौर्य सांगतो तेव्हा मात्र ऊर्जा शौर्याकडे पाहते. कारण ऊर्जाला पण माहिती आहे की शौर्याला भूक लागलेली असणार आहे, त्याने काही खाल्लेलं नसणार आहे. पण आता शौर्य ऐकणार कोणाचं? शौर्य तर ऐकायलाच तयार नाहीये. आता काय करायचं हा एकच प्रश्न ऊर्जाकडे असतो. शौर्य तर तिथून निघून गेलेला आहे. तर इकडे दिग्विजय शिर्के आता आलेले असतात आणि ते त्यांच्या बायकोला सांगत असतात की सुवर्णा, जे काही दागिने वगैरे आहेत ना, ते सगळे काढून ठेवायचे, ते लागणार आहेत. ते ऐकल्यानंतर ती म्हणत असते हो पण का, काय झालंय? नाही, आपले खानदानी दागिने, काही जरी पैठणीच्या ज्या साड्या आहेत ना त्या काढा बाहेर, ज्या कधीही नेसलेल्या नसतील, घडीही मोडलेली नसेल, अशा साड्या बाहेर काढा, हे सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र जेव्हा हे सगळं घडत आहे नेमकं त्याच वेळेस आता ते दोघंही तिथं असतात. अर्पिता येते. अर्पिता ते सगळे दागिने वगैरे सगळं पाहत असते. तेव्हा अर्पिता म्हणते की काय आहे हे सगळं? नाही, हे कशासाठी, माझ्यासाठी आहे का? तेव्हा दिग्विजय म्हणतो की नाही नाही, हे सगळं त्या पद्मासाठी. हे ऐकल्यानंतर अर्पिता म्हणते तिच्यासाठी?
तिच्यासाठी का? कारण हे सगळं तिला द्यायची काय गरज आहे, असं पद्माच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. पद्माच्या बाबतीत अर्पिताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा दिग्विजय शिर्के सांगू लागतात की हे बघा, मी जे काही सांगितले ते शांतपणे ऐकायचं आहे. हे सगळं घेऊन आता पद्माकडे जायचं आहे. तेव्हा मात्र इकडे लगेच सुवर्णा म्हणते, पण हे सगळं करायची गरज काय आहे? दिग्विजय शिर्के तिला सांगू लागतात की कसं आहे माहिती आहे का, शगुन आहे आणि वाटलं पाहिजे ना, आपण शगुन घेऊन जातोय, त्यामुळं तो शगुन त्यांच्याकडे गेलाच पाहिजे. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने घडल्या पाहिजेत, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. कसे आपण जहागीरदारांच्या घरी गेलो होतो ना शगुन घेऊन, त्यासाठी हे सगळं आहे. तर इकडे सुवर्णाचं म्हणणं असतं, पण हे सगळं आपण का करायचं आहे, गरज काय आहे ह्या सगळ्या गोष्टी करायची, असं सांगितलं जात असतं. आणि मग मात्र दिग्विजय शिर्के म्हणतात की हो, मीडियाच्या समोर करायचं हे सगळं, कारण लग्नसुद्धा रितसर पद्धतीनं झालं पाहिजे, हे ठरलं आहे की नाही. त्यामुळं हे लग्न रितसरच होणार आहे आणि कुठल्याही गोष्टीची कमी होणार नाही, कारण हे खानदानी दागिने आहेत आणि हे खानदानी दागिने तिथे पोहोचलेच पाहिजेत आणि हे सगळं घेऊन तुम्ही स्वतः जायचं आहे असं सांगितलेलं असतं. आता तर आणखी सुवर्णाच्या शिट्ट्या वाजतात, कारण पद्माकडे हे सगळं घेऊन जायचं आहे. आपल्याच मुलाने तिच्यावरती अन्याय केलेला आहे आणि तिथेच जायचं आणि तिच्याशी बोलायचं, ह्या गोष्टी थोड्याशा तिला अवघडल्यासारख्या वाटत असतात. त्यामुळं ती थोडीशी हादरलेली असते. पण आता नवऱ्याच्या समोर तिचंही काही चालत नाही. शेवटी ती तयार होते, कारण ऑप्शनच नसतो. आणि मग मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा शांतच असते. ऊर्जा विचार करत असते की हे सगळं काय आहे, मी जाऊ का शौर्याशी बोलायला, मी स्वतःहून बोलू का त्याच्याशी, असा ऊर्जा विचार करत असते. 9:30 वाजलेले आहेत, अजून मेसेज का आलेला नाही, अशा सगळ्या गोष्टींचे विचार तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात. आणि त्याच वेळी इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र शौर्यसुद्धा विचार करत असतो. शौर्य म्हणत असतो की नाही, मला ना हे सगळं ठरवावंच लागणार आहे. करू का मेसेज मी तिला, कारण आज जे काय झालेलं आहे त्यानंतर आमचं रोजचं ठरलेलं होतं ना, एकत्र भेटायचं, एकत्र बोलायचं, मग करू का मी मेसेज, असा विचार शौर्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. शौर्य त्याच गोष्टींचा विचार करत असतो, पण तेवढ्यातच त्याच्या डोक्यात क्लिक होतं की नाही, नको आहे करायला. इकडे ऊर्जासुद्धा वाट बघत बसलेली असते. ऊर्जासुद्धा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला याबाबतीत विचार करावा लागणार आहे, मी करू का मेसेज स्वतःहून, असा विचार ऊर्जाच्यासुद्धा डोक्यात आलेला आहे. आणि ऊर्जा त्यासाठी प्रयत्न करत असते, पण तीही शांत राहते. शौर्यने तर इकडे ऊर्जाचा मेसेज आलेला नाही म्हणून फोनसुद्धा त्यांनी अक्षरशः स्विच ऑफ करायला घेतलेला असतो, कारण त्याचं असं म्हणणं आहे की का, जर तिचा मेसेज आलेला नसेल तर मी का करायचा, असं म्हणत दोघंही आता एकमेकांसोबत चुकीच्या पद्धतीने वागत असतात. चुकीच्या पद्धतीने विचार करणं त्यांचं सुरू झालेलं असतं. त्यांना जराही वाटत नाही आहे की परिस्थिती आपण हँडल केली पाहिजे, परिस्थिती हाताळली पाहिजे, पण नाही, आता दोघंही रुसून बसलेले आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता ऊर्जा म्हणत असते की काय करू, पण जरी शौर्याचा मेसेज आला तरीही मी जाणार नाही. आणि इकडे शौर्यसुद्धा हेच बोलत असतो, जरी ऊर्जाचा मेसेज आला तरी मी जाणार नाही. अशा पद्धतीने दोघांमधलं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि इकडे आदित्य आता तिथं आलेला असतो. शौर्य झोपायला घेत असतो, तेव्हा आदित्य म्हणतो, काय रे, आज ऊर्जाला भेटायला जाणार नाही आहे, झोपायला लागलास. तेव्हा शौर्य म्हणतो की हो, नाही जाणार आहे आज, असं म्हणत तो झोपायला घेतो. मी खूप दमलोय असं तो सांगतो. आता आदित्यच्या लक्षात येतं नक्की काय गोंधळ झालेला असणार आहे ते. आदित्य म्हणतो की नक्कीच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. इकडे ऊर्जासुद्धा आता झोपायला घेते. ऊर्जा पण म्हणते की नाही, मलाही कुठे जायचं नाही आहे. आता दिव्याला सगळं माहिती आहे की या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे आणि या दोघांमधलं भांडण वाढण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. खरं तर दिव्या मात्र ऊर्जाकडे येते आणि ऊर्जाकडे पाहत असते. ती ऊर्जाकडे पाहत म्हणते की नक्की काय चाललंय यांचं, ही आज बाहेर भेटायलाही गेलेली नाही आहे. नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ठरवावं लागणार आहे काय झालंय ते, असा विचार तिच्या डोक्यात चाललेलाच असतो. तेव्हा मात्र आता ती म्हणते की बघूया, खरं तर मजा येते या सगळ्या गोष्टींमुळं, हे सगळं ती बोलत असते. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी सकाळी आजी त्याचबरोबर विजया दिव्या डायनिंग टेबलच्या जवळ असतात. शौर्य निघालेला असतो. तेव्हा विजया म्हणते, अरे नाश्ता करून जा. शौर्य म्हणतो की नाही नको, मी बाहेर खाईल काहीतरी. आजी म्हणते, काय झाले रे, नाश्ता करून जा. तर तो काही ऐकत नाही, तो तसाच जातो.
इकडे दिव्या म्हणते की मी एवढा सगळ्यांसाठी चहा बनवलेला आहे, एवढं सगळं केलेलं आहे, पण नाही, कोणाला त्याचं काहीच पडलेलं नाही आहे असा विचार दिव्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे आता विजया म्हणते की नाही, आता बघूया. आणि तेवढ्यात ऊर्जा तिथे येते आणि ऊर्जा म्हणते सॉरी मला ना एक इम्पॉर्टंट कॉल आला म्हणून जावं लागलं, नाहीतर मी वाढायला घेतच होते. ती 2 प्लेट घेते. विजया तिला विचारते 2 प्लेट कोणासाठी? ती म्हणते एक माझ्यासाठी आणि एक शौर्यसाठी. तर दिव्या म्हणते शौर्य गेला, तुला सांगितलं नाही आहे का? गेला तो कधीच. तेव्हा ऊर्जा म्हणते काय, शौर्य गेलं? ऊर्जाला धक्का बसतो, असं कसं, मला शौर्याने सांगितलं नाही आहे. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत राहतात. या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. ऊर्जा म्हणते की अचानक कसं काय, असं तिच्या डोक्यात येतं. आणि इकडे दिव्या म्हणते की तुला सांगितलं नाही का, काय झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का? विजया पण पाहत राहते. आता सगळ्यांच्याच लक्षात येत असतं की शौर्य ऊर्जासाठी थांबणारा, ऊर्जासाठी एवढं सगळं करणारा आज अचानक गेला. ऊर्जा म्हणते सॉरी ते माझ्या लक्षात नाही आलं, त्याने मला सांगितलं होतं. मग ऊर्जा ती प्लेट तशीच ठेवते आणि निघालेली असते. ती म्हणते नाही, मी पण बाहेर खाऊन घेईन. आजी तिथे येतात आणि विचारतात काय झाले ऊर्जा, सगळं ठीक आहे ना? ऊर्जा मात्र शांतच असते, ती काहीच बोलत नाही आहे. आता इकडे दिव्याला एक संधी मिळाली. ती म्हणते ऊर्जा काल बाहेर गेली नाही आहे, त्यामुळं मला ते ॲफिडेव्हिटचे पेपर शोधता आलेले नाही आहेत, मला ते शोधले पाहिजेत, कारण हे महत्त्वाचं काम आहे माझ्यासाठी, असं म्हणत तिने ते पेपर शोधायला घेत असते. त्याचवेळी तिच्या डोक्यात एकच चाललेलं असतं की लवकरात लवकर ते पेपर शोधायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या, असा विचार ती करत असते. तेव्हा ती शोधाशोध करते. ती म्हणते काय हे सगळे लिगल डॉक्युमेंट्स आहेत ना, एकसारखेच दिसतात, कसा शोध घेऊ मी याचा, काय करू नक्की, हे सगळं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता इकडे पद्मा कामावर निघालेली असते आणि त्याचवेळी पद्माकडे आता कामावर निघालेली आहे आणि त्याचवेळी पद्माकडे तिथे विक्रांत येतो. पद्माकडे विक्रांत आलेला पाहून खरं तर ऊर्जाला इकडे पद्माला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे हा इथे कशाला आलाय, हा एकच प्रश्न तिला सतावत असतो. तेव्हा ती म्हणते की नाही, याच्या मागं काहीतरी वेगळं कारण असणार आहे. त्याने येऊन अक्षरशः तिचा हात हातात घेतलेला असतो आणि तो तिच्याशी ज्या पद्धतीने वागत असतो ते पाहून पद्मा तर हादरलेलीच असते. पद्माला कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीतून मार्ग तर काढावा लागणार असतो. विक्रांतने येऊन तिचा हात पकडलेला असतो आणि विक्रांत म्हणत असतो की मला एक गोष्ट विचारायची होती की लग्नाला होकार दिलायस ना? तेव्हा पद्मा म्हणते की हो. मग आता या घरात म्हणजे मला सांग, एवढे मुलायम मऊ तुझे हात आहेत, नाजूक हात आहेत, आणि आत आणि लोकांच्या घरची धुणीभांडी करणारे, नाही, हे मला अजिबात चालणार नाहीये. माझी बायको अशी लोकांच्या घरची धुणीभांडी केलेली, त्यामुळं आता तू मोठ्या वाड्यात राहायला येणारे, महालात राहायला येणारे, आणि हे कपडे नाही खूपच चीप वाटतात, असं तो स्वतःच बोलत असतो. आणि पद्माला अक्षरशः जवळ घेत असतो, तिच्या तिला ओढत असतो, खेचत असतो. सगळं त्याचं विचित्र वागणं चाललेलं असतं. पद्मा नाही मला माफ करा म्हणत असते. तेव्हा तो म्हणतो की आता माझी बायको होणार आहेस ना, मग माझ्या मिठीत तर आलंच पाहिजे ना, असं म्हणत तिच्याशी बोलत असतो. ज्या पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं ते सगळं पाहून पद्मा तर हादरलेलीच असते आणि तिला खूप भीती वाटत असते. ती ओरडत असते. तेवढ्यातच ऊर्जा दरवाजा उघडते आणि आत येते. ऊर्जा म्हणते पद्मा काय झालंय, कसल्यासाठी घाबरलीस तू एवढी? पद्मा म्हणते की तो आलेला विक्रांत शिर्के इथे आलेला. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही पद्मा, मी आले तेव्हा इथं कोणीही नव्हतं, तुला भास झालेला आहे. पण पद्माचं असं म्हणणं असतं की नाही, तो आला होता. आता खरं काय झालंय हे मात्र अगदी गुलदस्त्यातच आहे. तो आला होता का तिला भास होता किंवा ऊर्जेच्या आवाजाने तो निघून गेलाय, या कोणत्याच गोष्टी कळत नाहीयेत. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आदित्य हर्षवर्धनकडे आलेला असतो आणि आदित्य हर्षवर्धनला म्हणत असतो की डॅड, ते पत्रकार भेटले होते, ते म्हणत होते की दिग्विजय शिर्के यांचा मुलगा विक्रांत शिर्के हा पीडित मुलगी पद्माशी लग्न करतोय, हे खरंय का? तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की हो, हे खरंय, कारण एकदा का या सगळ्या गोष्टी झाल्या, एकदा का हे सगळं क्लिअर झालं, म्हणजे एकदा का लग्न झालं त्या पद्माचं विक्रांतशी, की ऊर्जाची चांगलीच नांगी ठेचणार आहे, म्हणजे ऊर्जा पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. हा एक गनिमी कावा आहे आणि याच्यामध्ये ऊर्जा अडकणार आहे, असं इकडे बोलणं झालेलं असतं.
आणि हे ऐकता क्षणी आदित्यला धक्का बसतो. म्हणजे आपल्या डॅडला जराही काही वाटत नाहीये. एका मुलीच्या आयुष्याशी ते खेळत आहे, त्यांना जराही त्याचं काही पडलेलं नाही, ही गोष्ट मात्र लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडवाव्याच लागणार आहेत. इकडे ऊर्जा आणि त्याचबरोबर ऊर्जाला पूर्वाचा फोन आलेला असतो आणि पूर्वा ऊर्जाला म्हणत असते की अगं ऊर्जा, उद्या वटपौर्णिमेचा उपवास आहे, करणार आहेस ना? लग्नानंतरची पहिली पूजा आहे तुझी. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, पण पूर्वाच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी असं बिनसलेलं आहे. आणि मग ती शौर्यला कॉल करते. शौर्यला कॉल करून विचारते की नक्की काय झालंय. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही, ती म्हणते की उद्या वटपौर्णिमा आहे ना, लग्नानंतरची पहिली. ऊर्जा उपवास करणार आहे. तेव्हा तो म्हणतो ऊर्जा माझ्यासाठी उपवास करणार आहे. तेव्हा पूर्वा म्हणते की हो, ऊर्जा उपवास करणार आहे. शौर्याचा राग तर निघून गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो मी काय करू तिच्यासाठी. तेव्हा पूर्वा सांगते की तिचा मूड का नाहीये, तिचा मूड असा का झालाय हे शोधून काढ. आता मात्र शौर्य ऊर्जाकडे आलाय आणि नक्कीच त्यांच्या दोघांमधले गैरसमज या वटपौर्णिमेच्या सणामुळे निघून जाणार आहेत आणि दोघांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य येणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.